तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतल्याची माहिती देखील धनंजय देशमुख यांनी दिली आहे। आरोपींना लवकर अटक करू असं एसपींनी सांगितल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। पोलीस अधीक्षक नवनीत कावत इथं आले होते, तुमची भेट देखील घेतली, काय चर्चा झाली, काही तपासामध्ये गती वगैरे आली? सगळ्या गावकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी इथं गावकऱ्यांना विश्वास दिला की हा तपास लवकरात लवकर आम्ही करण्याचं नियोजन केलंय। तसे गावकऱ्यांनी त्यांनी सांगितलं। आता काय वेगळी अपेक्षाच नाही ना माझी, मला खूप मदतीची गरज आहे ह्या न्यायाच्या आणि मी त्याचीच मागणी करतोय आणि ती मला मिळेल त्या दृष्टिकोनातून सगळे काम करतायत। काय शिक्षेचं स्वरूप असलं पाहिजे, शिक्षा कशी झाली पाहिजे आरोपींना? फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेप, ह्या दोन शिक्षा, दोन्हीपैकी एक शिक्षा यांना झाली पाहिजे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।